कोपरगाव शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या घड्याळाचं दुकान फोडून चोरट्याने रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लंपास केल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे। कोपरगाव शहरात पुन्हा एकदा चोरीच्या घटनांनी डोकं वर काढलं असून शहरातल्या अगदी मध्यवर्ती भागात गुरुद्वारा रोड येथील सचिन वॉच हे घड्याळाचं दुकान असून ते दुकान फोडून अज्ञात चोरट्यानं दुकानातील विविध कंपन्यांचे महागड्या किमतीचे घड्याळ आणि रोख रक्कम असा लाखोंचा मुद्देमाल चोरून नेलाय। ही घटना रात्री 3 ते 3:30च्या सुमारास घडली असून सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करत सीसीटीव्हीच्या आधारे चोरांचा शोध सुरू केला आहे। दरम्यान या प्रकरणानं शहरामध्ये खळबळ उडाली असून व्यापारी भयभीत झाले आहेत। सदर घटनेची माहिती समजताच कोपरगावचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी घटनास्थळाला भेट देत अधिक माहिती घेतली। याप्रसंगी बोलताना त्यांनी पोलिसांना सक्त कारवाईच्या सूचना दिल्या असून मध्यवर्ती ठिकाणी असा प्रकार होणं निंदनीय असल्याचं म्हटलं। कोपरगावमध्ये पहाटे 3:30च्या दरम्यान सचिन वॉच हे दुकान फोडलं गेलं आणि इथे खूप किमती महागाची अशी घड्याळं लाखो रुपयाची चोरीला गेली आणि त्यामुळे इथे आता पोलीस अधिकारी आले। मी स्वतः एसपी साहेबांशी बोलले, परंतु मुळात ही घटनाच घडायला नको पाहिजे होती। हे याचा अर्थ हा चौकात घडलेली घटना आहे। दहशत इतकी वाढली की पोलिसांची एक जरबच राहिली नाही की काय पोलीस यंत्रणा कुठेतरी कमी पडते का काय, असं आजचं हे चित्र निर्माण झालेलं आहे। आणि व्यापारी वर्ग सगळा एक चिंतेत आहे की जर का चौकात एखादं दुकान असं लुटलं जात असेल, सगळ्यात माल काय आपण काढून घरात नेऊन ठेवू शकत नाही। निश्चित ही गोष्ट घडलेली अतिशय दुर्दैवी आहे आणि पोलीस यंत्रणेने सतर्क होऊन या तातडीने गस्त वाढवून या चोरी करणाऱ्या या सगळ्या आरोपींना तातडीने पकडावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। कारण आपण म्हणतो तसं म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावतो। अशी जर का भीतीच नाही, पहाटेच्या दरम्यान अशी दुकानं फोडली जात असेल तर याचा अर्थ कायदा सुव्यवस्थेमध्ये नक्कीच काहीतरी बिघाड आहे, त्रुटी काहीतरी आहे कामकाजामध्ये। कारण कुठेही धाक राहिलेला नाही की काय असं वाटतं। कुठे वेगवेगळ्या घटना घडतोय, आपण बघतोय आता अनेक घटना घडतायत। ते अशा पद्धतीने जर घडत असते तर पोलीस यंत्रणेने सतर्क राहिलं पाहिजे। मी आताच स्वतः ते PSI साहेबांशी बोलले, SP साहेबांनाही सांगितलं की याच्यात आपण जातीने लक्ष द्या आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की मी LCBची टीम पाठवली आणि CCTV चेक करून आरोपींना आम्ही तत्काळ शोध आम्ही घेऊ असं त्यांनी सांगितलं। पण मला असं वाटतं याच्यावर पोलीस यंत्रणेने गांभीर्याने हा विषय घेतला पाहिजे, तर व्यापारी वर्गात एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, ते दूर होण्यास मदत होईल। एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।